सुरुवात करूया वेगवान घडामोडींना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळामध्ये पत्रक काढणार आहेत। त्या पत्रकातून पक्षाची पुढील भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवाजी पार्क पोलीस दाखल झालेले आहेत। गर्दी वाढल्याने पाहणी करण्याकरता आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली। नोटीस देण्याबाबत कोणत्याही सूचना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। औरंगाबादच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊ दे म्हणत इशारा दिला होता। या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालाय। न्यूज 18 लोकमतच्या हाती एफआयआरची कॉपी आहे। त्यात प्रमुख आरोपीत राज ठाकरेंचं नाव आहे। प्रक्षोभक भाषण करणं, पोलिसांनी दिलेल्या अटी शर्थींचा भंग करणं, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणं या आरोपांमुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कलम 113, 117, 153 अ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंसह सरकारवर हल्लाबोल केला। राज ठाकरेंवर सौम्य कलमं लावली गेलेली आहेत। राज ठाकरेंचं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं असल्याची टीका जलील यांनी केली। राज्यात आजपासून मशिदींच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे, तर राज्यभरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। परराज्यातल्या लोकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीत पोलीस महासंचालकांना खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्यात। कायदेशीर कारवाईचे आदेशही देण्यात आले। राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमवर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। विश्वास नांगरे पाटील आणि संजय पांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सुरक्षेबाबत चर्चा झाली। गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची पोलीस दलाकडून अंमलबजावणी केली जाते। ठाणे पोलीसही ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। पोलिसांनी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे। याकरता त्यांनी आज चौकशी करता अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना बोलावलेलं होतं, मात्र मनसे पदाधिकारी चौकशीला गेले नाहीत। या पदाधिकाऱ्यांपैकी अनेकांचे फोन बंद आहेत, तर अनेक जण भूमिगत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। या सगळ्यांना 17 मे पर्यंत मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेलेले आहेत। या कार्यकर्त्यांना मुंबईत वावर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल केलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरेंनी फोनवरून बातचीत केलेली आहे। मनसे नेते राजीव जावळीकर यांच्याशी अमित ठाकरे यांनी फोनवरून बातचीत केली। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आणि मनसे म्हणजेच पक्ष तुमच्या सोबत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचं उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली। राज्य अल्टिमेटमवर चालत नाही। हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर ती सगळ्यात मोठी चूक ठरेल। ते स्वतः एक्सपोज होतील, अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली आहे। सरकारकडून मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे। सरकारच्या सूडभावनेतून कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। मात्र राज ठाकरे कारवाईला भीक घालतील असं मला वाटत नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले। मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजवायला सुरुवात केलेली आहे। नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। औरंगाबादचे मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांना सुद्धा पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। खांबेकर यांच्यासह औरंगाबादमधील मनसे पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। राज यांच्या सभेनंतर पोलीस इन ॲक्शन मोड असं बघायला मिळत आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था टिकून राहण्याकरता कठोर पावलं उचला, असे आदेश गृहमंत्री वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांच्या बैठकीत दिले। तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत। तर संवेदनशील भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ईदच्या नमाजसाठी औरंगाबादमध्ये गर्दी करण्यात आली होती। ईदच्या नमाजनंतर राज ठाकरेंवर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली। राज ठाकरे समाजात तेढ निर्माण करत आहेत, यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं जलील म्हणाले।
कुणाच्या अल्टिमेटमवर हे राज्य चालत नाही अशा शब्दात संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। बिनहिमतीचे लोक सरकारवर हल्ले करत असतात, मात्र त्यांच्या मागे काही अतृप्त आत्मे असतात असं म्हणत राऊतांनी भाजपलाही टोला लगावला। राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करत असून त्यांना त्याबाबत द्वेष सुरू असून त्यातून थैथयाट सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय। मुंबई बँकेत 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप या तिघांनी केला होता, मात्र या आरोपात काहीच तथ्य नसल्याचं म्हणत दरेकरांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे। खासदार नवनीत राणा प्रकरणी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयानं लोकसभा अध्यक्षांना रिपोर्ट दिला आहे। नवनीत राणा यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। राणा यांनी जातीय सूचक वागणूक दिल्याचा आरोप केला होता, यावर या रिपोर्टमध्ये स्पष्टीकरण देण्यात आलंय। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या दानवे चक्क जागरणामध्ये तुणतुण वाजवताना दिसतायत। या जागरणात आलेल्या तृतीयपंथीयांनी दानवेंना आणखी 2 पदं मिळतील असा आशीर्वाद दिलेला आहे। बुलडाणा तालुक्यातील केळवद गावामध्ये हिंदू बांधवांनी गावातल्या मशिदीला लाऊडस्पीकर भेट दिला। एकीकडे राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापलेलं असताना गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं सौहार्द जपलेलं आहे। गावात या एकमेव मशिदीवर भोंगा नव्हता, त्यामुळे गावकऱ्यांनी हा भोंगा भेट दिलेला आहे। धुळ्यामध्ये यंदा खरीपासाठी 4,17,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं, मात्र खतं बियाण्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना आता पुन्हा खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील बेलोरा या रेती घाटातून दर दिवशी 70 ते 80 ट्रक रेतीची तस्करी सुरू आहे, त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो आहे। बीड शहरामध्ये पाणी टंचाईमुळे आबालवृद्धांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे। शहरातल्या काही भागात 10 तर काही ठिकाणी 15 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय। परिणामी हंडा ड्रमसह नागरिकांना शहरभर पाण्यासाठी फिरावं लागतंय। रत्नागिरीतील कैदमधील उधळे गावाजवळ पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या टँकर आणि पिकअप गाडीला भरधाव बसनं धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार झाला, 3 जण जखमी झाले। बस चालकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रलंबित मागण्यांकरता बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 2 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा हत्यार उपसलाय। मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, त्यामुळे नगरपालिकेचं कामकाज विस्कळीत झालेलं आहे। ग्रामीण भागातील कामात भ्रष्टाचाराचा आरोप करत नौटंकी होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे। यावेळी वंचितनं आत्मक्लेश आंदोलन केलं, स्वार्थासाठी बोगस कामं केल्याचा आरोप करण्यात आलाय। रस्ते पुलांच्या कामातील अनियमिततेप्रकरणी पालकमंत्री कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी वाद रंगलाय। तळेगाव दाभाडेमध्ये घुबडांच्या 2 पिलांना पक्षी मित्रांनी जीवनदान दिलं। सोसायटीच्या लोखंडी जाळीत 3 घुबडांची पिलं अडकली होती। पक्षी मित्रांनी रॅपलिंग करत कटावणीनं लोखंडी जाळी तोडली आणि घुबडांच्या पिलांची सुटका केली। त्यातल्या एका पिलाचा मृत्यू झाला होता, तर 2 पिलं अशक्त झाली होती। गेल्या 2 दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरणानं उकाडा निर्माण झालेला आहे, मात्र मंगळवारी वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यानं प्रचंड उकाडा पसरला। जीवाची काहिली होणाऱ्या वातावरणानं नागरिक चांगलेच त्रस्त झाल्याचं दिसून आलं। धुळे जिल्ह्यातील 34 ग्रामपंचायतींच्या 48 जागांकरता राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला। यात नागरिकांचा मागास प्रवर्ग वगळता जिल्ह्यातील 34 ग्रामपंचायतींच्या 48 पदांचा समावेश आहे। दरम्यान निवडणूक घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक जाहीर केली। वाशिममधील एकूण 94 ग्रामपंचायतींमध्ये 137 रिक्त पदांच्या पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत। पोटनिवडणूक असलेल्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली, ती 9 जूनपर्यंत असणार आहे। विनापरवाना 40,000 ब्रास दगड आणि मुरुमाचं उत्खनन केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील पेहे गावात दंड ठोठावण्यात आला। 22 शेतकऱ्यांना महसूल विभागाने सुमारे 39 कोटींचा दंड ठोठावलेला आहे। त्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे।
कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी देवीची अक्षय तृतीयेच्या निमित्तानं विशेष पूजा बांधण्यात आली। देवीची पूजा हिंदुळ्यावर म्हणजे झोपाळ्यावर करण्यात आली। यावेळी देवीसमोर आंब्याची आरास करण्यात आली। अमळनेरमध्ये संत सखाराम यात्रोत्सवाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरुवात झाली। उत्सवानिमित्त वाडी संस्थान आणि नदीपात्र भक्तांनी फुललंय। पाठशाळेने केलेले रिंगण यावेळी लक्षवेधी ठरलं। चंद्रपुरामध्ये भगवान परशुराम जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। चंद्रपूर गडचिरोली ब्राह्मण सभेच्या वतीने शहरात बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी भगवान परशुरामाचा जयघोष करण्यात आला। बातमी रत्नागिरीतून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरामध्ये हापूस आंब्याच्या बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आला। गणपतीपुळ्यातील आंबा बागायतदारांच्या वतीने ही आरास मांडण्यात आली। अक्षय तृतीयेनिमित्त प्रतिशिर्डी शिरगावमध्ये साईबाबा मंदिरामध्ये आंबे आणि टरबूजाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने भक्तांनी गर्दी केली होती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात अक्षय तृतीयेनिमित्त आंबा, केळी आणि कलिंगडाची आरास करण्यात आली होती। तर शिवकालीन दागिने घालून देवीची पूजा मांडण्यात आली। नाशिकमधील देवळा तालुक्यातील ग्रामदैवत आई जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। हा उत्सव 8 दिवस साजरा केला जाणार आहे। या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे।